मी भ्रष्ट नाही. 25 वर्ष आमदार राहिलेल्या तृणमूलचे नेते आशिष बॅनर्जी यांनी पक्ष कार्यालयात जीवन संपवलं. चिठ्ठीमुळे खळबळ. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा उपाध्यक्ष आशिष बॅनर्जी यांच्या मृत्यूनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बीरभूम जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवलंय. घटनास्थळी चिठ्ठी देखील सापडली आहे. आशिष बॅनर्जी हे रामपूरहाट मतदारसंघातून तब्बल 25 वर्षे आमदार राहिले होते. 2001 ते 2026 या काळात त्यांनी सलग 5 वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मात्र 2026च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ध्रुव सहा यांनी त्यांचा पराभव केला. निवडणुकीतील पराभवानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप फेटाळून लावलाय. तारापीठ रामपूरहाट विकास प्राधिकरणाशी संबंधित कथित गैरव्यवहारांच्या आरोपांचा त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केल्याची माहिती आहे. निविदा, धनादेश, योजना मंजुरी किंवा ना हरकत प्रमाणपत्रांशी संबंधित निर्णयांमध्ये आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. राजकारणात येणं हीच माझी चूक होती असा उल्लेखही त्यांनी चिठ्ठीत केल्याचं वृत्त आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केलाय. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. विशेष म्हणजे 15 ऑगस्ट रोजीच आशिष बॅनर्जी यांनी स्थानिक स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात सहभागी होत तिरंगा फडकावला होता आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती काय होती याचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय.